नमस्कार. माझे नाव विक्रांत कुलकर्णी. मी सांगलीहून आलो आहे. मी तपस्या हेल्थकेअर आणि वेलनेस सेंटरमध्ये माझ्या डायजेस्टिव्ह डिसऑर्डरसाठी आलो होतो आणि त्याच्या रिलेटेड डॉक्टरांनी आल्यानंतर माझी तपासणी करून मला योग्य ती थेरपी सुचवली आणि त्या थेरपीनुसार मला त्यांनी ट्रीटमेंट दिली. आणि इथे जो थेरपिस्ट जे आहेत ते अतिशय अनुभवी, अतिशय चांगली सुस्वभावी आहेत आणि त्यांचा योग्य ते डॉक्टर व डॉक्टर मॅडम या दोघांच्या योग्य ते सल्ला ते देतात आणि त्याप्रमाणे ते थेरपिस्ट त्यांचं काम करत असतात. आणि ह्या पूर्ण माझ्या 9 दिवसाच्या प्रोग्राममध्ये मला इतका छान अनुभव आला की माझे जे काही हेल्थ रिलेटेड समस्या होत्या त्या पूर्णपणे नाहीशा झाल्या. आणि इथं राहताना मला इतकं छान वाटलं आणि इतका आनंद वाटला की माझं जे काय मनावरती ताण वगैरे सुरुवातीच्या काळात होता तो सगळा निघून गेला. आणि इथं मी योगासुद्धा माझा घेतला ह्याने चांगल्या पद्धतीने. म्हणजे मी योगा घरी करत होतो, पण मला त्या योगामध्ये हे माहिती नव्हतं की योगा केल्यानंतर तो काही काळापुरता होल्ड करायचा असतो आणि होल्ड केल्याशिवाय त्याचे बेनिफिट्स मिळत नाहीत. ते मला ह्यांनी इथं पटवून दिले की ह्यांचा योगा टीचर इतक्या सुंदर पद्धतीनं ते समजून सांगत होता की तुम्ही हे होल्ड केलं पाहिजे तर तुम्हाला त्याचे बेनिफिट मिळणार. आणि मला त्याचा इतका छान अनुभव आला की मी सुरुवातीला माझं डोकं दुखायचा मला त्रास होत होता आणि मी योगा केल्यानंतर योगा सेंटरमधून जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मी तो पूर्णपणे डोकं दुखायचं माझी समस्या दूर होऊन तिथून बाहेर पडत होतो. म्हणजे मला इतकं इन्स्टंट अनुभव या गोष्टीचा आला. आणखीन मला सांगायचं तर इथून कॅन्टीन सुविधा तर इतकी प्रचंड चांगली आहे की इथं म्हणजे घरचं जेवणच आपण जेवतो आहे असं फील होतं की गेल्यानंतरच तो कुक आहे तो तिथं आपल्याला गरम स्वयंपाक करतो आणि ते आपल्याला सर्व करतो. त्यामुळे तिथं कुठेही आपल्याला असं वाटत नाही की आपण कुठेतरी हॉटेलमधलं खातो आहे किंवा काय. त्यामुळं पोटाच्या रिलेटेड इतकं छान वाटतं इथे अन्न घेतल्यानंतर की मी त्यासाठी पूर्णपणे समाधानी आहे. आणि तपस्या क्लिनिकच्या सर्व स्टाफचे मी मनापासून आभार मानतो. आणि डॉक्टरनी जे काही मला आयुर्वेदाबद्दल महत्त्व पटवून दिलं त्याचा मी पूर्णपणे पुढच्या आयुष्यामध्ये स्वतः उपयोग करीन आणि माझ्या रिलेटेड जी लोक आहेत त्यांना पण मी त्या आयुर्वेदाचा उपयोग नक्की समजावून सांगेन. धन्यवाद.